अमरावती महानगरपालिकेत कार्यरत असलेले योगेश पिठेकर व हेमंत ठाकरे यांच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधी रुपयांचा मुदत ठेवी करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। मनपाच्या आर्थिक नियमानुसार कोणत्याही अधिकाऱ्याला स्वतःच्या नावाने अशा प्रकारे एफडी करता येत नाही। एफडी करायची असल्यास संबंधित ठेवीमध्ये चीफ अकाउंटंट ऑफिसर याचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक असतो असा नियम आहे। मात्र या प्रकरणात नियमांना डावलून एफडी करण्यात आल्याचे दिसून येत असून हा प्रकार केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित नसून संपूर्ण संबंधित यंत्रणेसाठी साठागाठ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। इतका गंभीर आर्थिक प्रकार असूनही आजपर्यंत या बाबी उघड का झाल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे एकीकडे अमरावती महानगरपालिका आर्थिक अडचणीत असल्याचे चित्र दाखवले जाते, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या एफडी अधिकाऱ्याच्या स्वतःच्या नावाने कशा केल्या जातात हे अद्याप अनुत्तरित आहे। या एफडी कोणाच्या उद्देशाने करण्यात आल्या, यामागे कोणत्या मोठ्या राजकीय नेत्याचे वरदहस्त आहे का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे। मनपाच्या ऑडिट अहवालांमध्ये या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आजपर्यंत मिळालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे मनपा आयुक्त या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, की ते कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे, की मग कॉर्नर शो सारख्या दिखाऊ कार्यक्रमांमध्येच प्रशासन व्यस्त आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण कथित गैरकारभाराकडे राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जातीने लक्ष घालणार का, की अमरावती महानगरपालिका अधिकाऱ्याच्या कथित भ्रष्ट कारभाराचे गड म्हणूनच ओळखले जाणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत।